सध्या सगळीकडेच नवरात्र उत्सव जोरात सुरू आहे। राजकीय मंडळी आपापल्या परीनं सगळ्याच या मंडळांना भेटी देऊन आपण समाजासाठी किती चांगलं काम करतोय हे पटवून देण्याचा प्रयत्न करतायत। त्याचबरोबर आम्हीही तुमच्यात सहभागी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। शिवसेनेच्या नेत्या, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके अशाच प्रकारे या कार्यक्रमांना भेटी देऊन ह्या महिला भगिनींना साथ घालतायत। माझी आशा पूर्ण करा, मला एकदा विधानसभेत पाठवा अशा प्रकारची मागणी करतायत। आशाताई बुचके काय म्हणतायत ऐकूया। आपण सर्वजण नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता। आजची 5वी माळ देवीला गाराणा घालण्यासाठी आलोय की माते या पंचकोशीतील या गावातील आमचे सर्व भक्तगण तुझी सेवा मनोभावे करतात आणि ही सेवा तू गोड मानून घे आणि त्यांनी जे जे काही अभिप्रेतलं असेल, जे जे काही मागितलं असेल ते त्यांची स्वप्न पूर्ण कर। सुख, शांती, समृद्धी, स्वास्थ्य, भरभराट सर्व काही त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे। या ठिकाणी ज्यावेळी गणेश भाऊ तुमचं कौतुक चाललंय। या कार्यक्रमाचं नियोजन गणेश भाऊ आणि त्यांचा मित्र परिवार करताय। खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावात असणाऱ्या महिला, शेतकरी परिवारातील महिला यांच्यासाठी काही ना काहीतरी एक आनंदाचा क्षण, कारण पुरुष मंडळी अनेक ठिकाणी आपला आनंद उत्सव साजरा करत असतात, परंतु महिला कुठे जाणार? तर त्या महिलांसाठी संधी उपलब्ध कशी होणार? तर तो असतो गणपती उत्सव, नवरात्र उत्सव अशा निमित्तानेच तो करायला मिळतो। आणि आज त्याच्यामध्ये दुधशक्रा योग म्हणजे रोहन भाऊचा आज वाढदिवस आहे, तोही आपल्याला साजरा करायचा आहे। या ठिकाणी मी मातेला गाराणा घालते की त्यांची सेवा गोड मानून घेत असताना माझंही गाराणा आहे तुमच्या सर्वांकडे। माझीही तुमच्याकडनं अपेक्षा आहे, मागणं आहे की गेली 20 वर्ष तुम्ही मला कार्य करताना पाहताय। त्या जिल्हा परिषदेमध्ये वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून निवडून जाणारी एकमेव तुमची ताई महाराष्ट्रातली महिला आहे आणि म्हणून तुम्हाला निश्चित तिचा अभिमान स्वाभिमान आहे। परंतु जिल्हा परिषदेच्या पुढे जाऊ आता 20 वर्ष झाली, विधानसभेत ताईला पाठवण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी देवीला गाराणा घालावं आणि एक महिला जी जिल्हा परिषदेमध्ये उत्तर पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात नाव मिळवते आहे, त्याच आपल्या ताईला विधानसभेत पाठवल्यानंतर निश्चितपणाने शिवछत्रपतीच्या भूमीतील ही ताई तुमची ताई, हक्काची ताई आणि हाताला धरून कधीही तुम्ही तिच्याकडून काम करून घेऊ शकता आणि काम करण्यामध्ये कधी नाही हा शब्द तिच्या डिक्शनरीमध्ये नाही। अशा ताईला संधी देण्यासाठी तुम्ही सर्वजण तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा याची मला अत्यंत गरज आहे ती तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी तुम्हा सर्व तरुणांकडनं, माझ्या माता भगिनींकडनं, ज्येष्ठांकडनं अपेक्षित आहे। कारण तुम्ही माझ्या पंखांमध्ये बळ द्याल, त्या पंखांमध्ये बळ दिल्यानंतर भरारी घेत असताना या तालुक्यातील नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवण्याचं काम, कारण मला ही शेवटची संधी घ्यायची आहे, ही माझी शेवटची विधानसभेची निवडणूक असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही मला विजयी करून देणार आहात हा विश्वास घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे। तो विश्वास सार्थक करण्याचं काम आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत असताना आईला गाराणा घालू इच्छिते की तुला आई जगदंबा तुझी सेवा इथल्या पंचकोशीतील सर्वच आमच्या मनातील ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण असतील, तरुणी असतील, लहान बाळं असतील, माझ्या माता भगिनी असतील, 9 दिवस उपवास करून तुझी सेवा करतात। मनोभावे केलेली त्यांची सेवा तू गोड मानून घे। तुला गाराणा एवढंच घालते की त्यांनी जे जे काही मागितलं असेल ते सर्व काही त्यांना प्राप्त होते, त्यांची स्वप्न साकार होऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, स्वास्थ्य,
आणि हे मागणं गाराणं घालत असतानाच भाऊ तुझा वाढदिवस, तुला देखील शुभेच्छा. आप जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. या ठिकाणी माझं देखील तुमच्याकडे काही गाराणं आहे, मलाही तुमच्याकडे काहीतरी मागावंसं वाटतं. या ठिकाणी माझं तुम्ही कार्य गेली 18 वर्ष पाहताय, गेली 20 वर्ष जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून काम करत असताना निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावर प्रत्येक वेळी मला यश प्राप्त झालं. परंतु आता माझी अपेक्षा आहे की शेवटची निवडणूक येणारी विधानसभा आणि विधानसभेमध्ये ज्यावेळी तुमची ही ताई महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना या तालुक्याचं नाव शिवछत्रपतींच्या तालुक्यातली ही सुकन्या, तुमची या तालुक्यातली सुनबाई जशी जिल्हा परिषदेच्या सभागृहात गाजली, त्याच पद्धतीने विधानसभेत देखील हा आवाज तुमच्या रूपाने, तुमच्या आशीर्वादाने फुलावा, त्या ठिकाणी मला संधी मिळावी असं गाणं तुम्ही माझ्या वतीने देवीला घालावं. तुमचा तर निश्चितपणाने मी माझं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व जे आतापर्यंत दाखवलं त्याच्यामध्ये मला आणखी शक्ती मिळेल आणि आणखी चांगलं काम करता येईल एवढं माझं तुमच्याकडे मागणं आहे. ते तर माझं स्वप्न जसं देवीला गाणं घालते तुमची स्वप्न पूर्ण व्हावी, तर माझीही शेवटची इच्छा आणि स्वप्न पूर्ण व्हावं ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्ही ही माझी आशा पूर्ण कराल असा आशावाद मला आहे.